नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 मार्च 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. तुमच्या घरातील व्यक्ती आज तुमच्याबरोबर बऱ्याच समस्या शेअर करतील. रिकाम्या वेळात तुम्ही तुमचे आवडते काम कराल. आज तुम्हाला भरघोस नफा होऊ शकतो. दीर्घकाळ मुदतीसाठी गुंतवणूक कराल. विवाह बंधनात अडकू शकाल. कामकाज उरकण्यासाठी घाई केली तर सहकार्यांना राग येऊ शकतो. आज तुम्ही कोणताही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकेल. वृषभ राशी. आपल्या मनातील विचार स्पष्टपणे मांडा. एकमेकांसोबत वेळ घालवा. आजच्या दिवशी तब्येत उत्तम राहील. आर्थिक प्रश्नामुळे रचनात्मक विचार करण्याची तुमची ताकद नष्ट होईल. जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदत सुद्धा करतील. प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. व्यवहार करताना तुमचे ज्ञान तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच ओळख करून देईल. उपाय: पिंपळाच्या झाडाच्या छायेत उभा राहा आणि स्थिर मजबूत आर्थिक स्थितीसाठी झाडाच्या मुळावर पाणी, साखर, तूप आणि दुधाचे मिश्रण घाला. मिथुन राशी. सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा पुन्हा वाढेल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळू शकते. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. थकबाकी प्राप्त होऊ शकते. वृद्ध नातेवाईक तुमच्याकडून एखाद्या गोष्टीची मागणी करण्याची शक्यता आहे. उपाय: कुटुंबात आनंद टिकवून ठेवण्यासाठी चप्पल न घालता जेवण करा. कर्क राशी. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाही तर सहकारी त्रासून जातील. आज तुम्ही एकटा वेळ घालवाल. कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. कुटुंबियांच्यामुळे वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, परंतु तुम्ही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने एकटेपणावर मात करू शकाल. पैशाची स्थिती सुधारेल. तुम्ही काय बोलता हे नीट विचार करून बोला. उपाय: पलंगाच्या 4 पायामध्ये तांब्याचे 4 खिळे ठोकल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी. आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. लोकांपासून दूर राहून एकटा वेळ घालवाल. नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या विनोदबुद्धीमुळे सभोवतालचे लोक प्रभावित होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे रिकामेपणा वाटेल. अचानक पैसा आल्याने तुमचे खर्च भागतील. उपाय: आपल्या प्रेमीला भेटण्यापूर्वी वेलची खाऊन निघाल्याने प्रेम आयुष्यात शुभता येईल. कन्या राशी. नवीन गोष्टी शिकण्याकडे तुमचा कल राहील.
गरजेच्या कामाला वेळ न देता व्यर्थ कामात वेळ घालवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. आरोग्याबद्दल काळजी घ्या. धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने तुम्ही तणावात राहू शकता. घरातील उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. प्रेमजीवनाला उत्तम बनवायचे असेल तर तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकू नका. उपाय: तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी पिल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. तूळ राशी: वरिष्ठांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य वाढेल. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न करू शकता. वैवाहिक आनंदातून छान सरप्राईज मिळू शकेल. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते. आई-वडिलांच्या आरोग्यावर धनखर्च करावे लागू शकते, यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. जोडीदारासोबत चांगले बोलल्यास घरात शांतता राहील. प्रेम प्रकरण वेगळेच वळण घेईल. उपाय: आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी गायीला पोळी खाऊ घाला. वृश्चिक राशी: व्यवसायात नवी आघाडी सुरू करण्यासाठी चांगला दिवस. एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक गोष्टी घडल्यामुळे तुम्ही गोंधळून जाल. जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल. घरात काम करताना विशेष काळजी घ्या. घरगुती वस्तूंची निष्काळजीपणे हाताळणी केल्याने एखादी वस्तू तुटू शकते. व्यापारात नफा मिळू शकतो आणि धनलाभही होऊ शकतो. इतरांना वेळ देण्यासाठी चांगला दिवस राहील. उपाय: चांगले आरोग्य लाभ मिळवण्यासाठी घरात पांढऱ्या फुलांची रोपे लावा. धनु राशी: आपल्या जीवनसाथीचा मूड आज फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. जुन्या गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. टीव्ही आणि मोबाईलचा वापर प्रमाणात करा. जीवनसाथी सोबत धनसंबंधित गोष्टीला घेऊन वाद होऊ शकतो. मुले तुमच्या सोबत वेळ घालविण्याची इच्छा ठेवतील. उपाय: चांगल्या प्रेमसंबंधासाठी गरीब आणि गरजू लोकांना खाण्याच्या वस्तू वितरित करा. मकर राशी: दीर्घकाळ असणारी आपली एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. नोकरी मिळवण्यात येत असलेल्या अडचणी दूर होतील. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी चांगला दिवस. वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. दुसऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली तर आर्थिक तोटा होऊ शकतो. भागीदाराच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील. उपाय: 7 प्रकारचे धान्य कुठल्याही धार्मिक स्थानावर दान केल्याने आर्थिक आयुष्य मजबूत होईल. कुंभ राशी: स्वतःचे लाड पुरवण्यात वेळ वाया घालवू नका.
आपला प्रियकर बरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात बदल करू नका. व्यापाराने जोडलेल्या लोकांना मनासारखे फळ मिळू शकते. नोकरी करणारे लोक आपल्या प्रतिभेचा वापर करू शकतात. रिकामा वेळ गरज नसलेल्या कामात जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. भूतकाळात घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड राहील. त्यामुळे इतरांची मदत घ्या. गुंतवणूक केल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो हे लक्षात ठेवा. उपाय: देवावर विश्वास ठेवा. यामुळे आरोग्य चांगले टिकवून ठेवण्यास मदत होईल. मीन राशी: तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. एखादा प्रतिस्पर्धी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो, त्यामुळे डोळे उघडून काम करा. उत्तम संकल्पनामुळे अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा मिळेल. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवा. अवतीभोवतीचे लोक कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून करतील, परंतु तुम्ही जेवढे काम कराल तेवढ्याचेच वचन द्या. वाचवलेले धन तुमच्या कामी येऊ शकते. मित्र आणि नातेवाईक मदत करतील. त्यांच्या सहवासात तुम्ही आनंदी राहाल. उपाय: पलंगाच्या 4 पायामध्ये 4 खिळे ठोकल्याने आरोग्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.